जय श्रीराम. मी आराधना सखी. काही दिवसांपासून ह्या बुरक्यावाल्यांनी आणि ह्या टोपीवाल्या ह्या जिहाद्यांनी आमचं पवित्र स्थळ म्हणजे आमचा शनिवार वाडा हे ते ह्यांनी नमाज पठण केलं. ह्या बुरक्यावाल्या महिलांना आणि ह्या टोपीवाल्या जिहाद्यांना मी एक प्रश्न विचारतीये का शनिवार वाड्याच्या ठिकाणी ह्या पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत सरकारी जमिनीवरती ताबे मारू मारू मस्जिद सारखं आणि ह्या मदरसा सारखं तुम्ही आतंकवादी हे साम्राज्य तुम्ही उभं करून तुम्हाला नमाज पढण्यासाठी जागा नाही का तुमच्या मस्जिदमध्ये आणि ह्या मदरसामध्ये की तुम्हाला प्रत्येक वेळेस हिंदूंच्या जुडलेल्या भावनांशी तुम्हाला खेळायला बरं वाटतं का? प्रत्येक वेळेस हिंदूंच्या जुडलेल्या भावना म्हणजे आमचा शनिवारवाडा झाला, आमचा सारसबाग झाला, आमचा फुल देशपांडे बाग झालं, आमच्या बापदेव घाटामध्ये सुद्धा या जिहादी महिलांनी नमाज पठण करून इथं सर्वात मोठं षडयंत्र रचलेलं आहे. म्हणून या जिहादी महिलांना या शनिवार वाड्यासारख्या जिहादी महिलांनी ज्या महिलांनी नमाज पढलंय म्हणून पुण्याच्या पोलीस कमिशनरांनी तत्काळ या जिहादी महिलाला अटक करून मोक्यासारख्या गुन्ह्यामध्ये या महिलाला आणि ह्या जिहादी माणसाला जेलमध्ये पाठवलं पाहिजे. कारण ह्यांचं जे षडयंत्र जे चाललंय हे खूप मोठं इस्लामिककरण षडयंत्र चालू आहे. म्हणून पोलीस प्रशासनानं आता डोळे उघडून बघावं आणि ह्यांना पकडून यांना जेलमध्ये घालावं, नाहीतर किन्नर समाजासोबत सकल हिंदू समाज परत रस्त्यावर उतरून आम्ही आमचा निषेध व्यक्त करणार आहे. जय श्रीराम.